विद्यावाचस्पती प्राध्यापक स्वानंद गजानन पुंड यांनी मुद्गल पुराणावर लिहिलेल्या कथारूप आणि विश्लेषणातील 9व्या स्कंदातील पहिल्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम गणपतये नमः. ओम जय जय गणराज समर्थ. ओम सकल गणेश गुरुभ्यो नमः. ओम नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्यायेत्स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगीनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. सिन्दूरोद्धुलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गराङ्गं गणेशाक्षां दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिपरममलं शुद्धकाषायवस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गणपाचार्यमीडे. जय जय गणराज समर्थ. स्कंद 9वा योगचरितम. अध्याय 1. स्वसंवेद्य स्वरूप वर्णन. श्री गणेशाय नमः. श्री शौनक म्हणाले, श्री धूम्रवर्ण अवताराचे उत्तम चरित्र श्रवण तसेच अनेकविध कथानकांनी युक्त अशा त्या चरित्राचे रसायन करूनही आम्ही तृप्त झालेलो नाही. आता आपण दक्षमुद्गल संवाद पुढे कसा झाला तो सांगवा. श्री सूत म्हणतात, धूम्रवर्णाचे परमसुंदर महात्म्य श्रवण केल्यावर आनंद रोपांचित झालेल्या त्या प्रजानाथ दक्षाने पुनश्च त्या मुनिवर्य श्री मुद्गलाचार्यांना विचारले. श्री दक्ष म्हणतात, आपल्याकडून सर्व सिद्धिप्रदायक महान अद्भुत श्री धूम्रवर्ण चरित्र श्रवण करून मी धन्य झालो. हे विप्रेशा, आता कृपया पूर्णयोग कथन करावा. 8 विनायक सांगितले, त्यांचे योगात स्वरूप कशा कशा प्रकारचे, कोणत्या वैभवाचे आहे ते सांगा. स्वानंद योग कशा प्रकारचा आहे, तसेच अयोग कशा स्वरूपाचा असतो. सुशांतीप्रदायक असा पूर्णयोग, त्याचे स्वरूप विस्तारपूर्वक सांगावे. श्री सूत म्हणतात, हे शौनका, असे श्री दक्षांनी प्रश्न विचारल्यावर आनंदित झालेल्या त्या महायोगी मुद्गलाचार्यांनी त्यास जे सांगितले ते सगळ्या ब्रह्मवृंदांसह आपणही श्रवण करा. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे दक्षा, स्वानंदापासून असत, सत, सम आणि नेती असे 4 ब्रह्म मायेने प्रकट झाले. परस्परांचा आश्रय घेऊन एकमेकांच्या सहकार्याने त्यांनी सौख्यस्वरूप असे हे विश्व निर्माण केले. त्यांच्यापासून बोध, त्यापासून सोहम, त्यापासून बिंदू इत्यादी तत्वे निर्माण झाली. त्यापासून स्थूल, सूक्ष्म, सम, नादात्मक चतुर्विध विश्व परस्परांच्या समन्वयातून साकार झाले. असत, सत, सम, नेती अशा 4 ब्रह्मांच्या स्थूल, सूक्ष्म, सम आणि नाद अशा 4 अधिकार क्षेत्रांची निर्मिती झाली. यालाच त्यांचे विश्व असे म्हटले आहे. ही सगळी तत्वे तथा ब्रह्मे जेव्हा निजसत्ताविहीन झाली, अर्थात आपली योग्यता काय, उद्देश काय हेच त्यांना ज्ञात होईना, आपापली कार्ये तथा सत्ताही त्यांना कधी मिळेनाशी झाली, त्यावेळी त्यांनी चित्ताची एकाग्रता साधत यस्मै कस्मै नमो नमः अर्थात आमचा निर्माता, पालक, मार्गदर्शक जो कोणी असेल त्याला नमस्कार असो अशा मूळ रूपात सर्व पालक श्री गणराज प्रभूंची
तपश्चर्या केली. दिव्य सहस्र वर्षांनी श्री गणनाथ प्रभू प्रसन्न झाले व त्यांनी यांच्या हृदयात स्थित एकाक्षर असा स्वतःचा मंत्र त्यांना प्रदान केला व त्याचे रहस्य विशद केले. तो मंत्र प्राप्त झाल्यावर अतीव आनंदित झालेले ते त्या मंत्राचा जप करू लागले. अशी 100 वर्षे गेल्यावर श्री गणराजांनी त्यांना आपले सगुण साकार रूप प्रत्यक्ष दर्शन दिले. नरकुंजर म्हणजे शरीर मानवी, मस्तक कुंजर म्हणजे गजाकार असे ते अलौकिक रूप पाहून ते विस्मयचकित झाले. त्यांच्याच रूपेने तत्काळ त्यांना त्या रूपाच्या बोधांचे ज्ञानही प्राप्त झाले. त्या स्वानंदनाथांना जाणून ती ब्रह्मे अतीव आनंदित झाली तथा मनोमन त्यांचे चिंतन करीत मंत्रजप करू लागली. 1 वर्षानंतर सुप्रसन्न झालेले विघ्नेश्वर वरदानार्थ त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांना पाहून विघ्नराजांचे पूजन करून हात जोडून आपल्या सामर्थ्य सिद्धीकरता ती ब्रह्मे त्यांची स्तुती करू लागली. ब्रह्माण्युचुः नमस्ते परेशाय विघ्नाधिपाय परेशां सदा सौख्यदात्रे हिताय स्वसंवेदरूपाय चानंददाय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते अनाथाय नाथाय सर्वात्मनां ते सदा मोहहीनाय नेतिधराय शिवायाथ त्रैविध्य भावप्रदात्रे निजानंद योगाय ढुंडे नमस्ते समायाथ माया स्वरूपाय द्वंद्व प्रकाशाय सर्वात्मकायैव विष्णु महानंद रूपाय सर्वातिगाय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते सदा सत्यरूपाय सर्वात्मने ते विकारे विहीनाय सूर्याय भुम्ने अनंताय वेदादि बिर्वजिताय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते अपार स्वरूपाय नानामयाय विहारेषु सक्ताय पूर्णात्मकाय महाशक्तये शक्तिरूपाय मोहिन निजानंद योगाय ढुंडे नमस्ते निरोध स्वरूपां समास्थाय बुद्धिं निजानंद भ्रांतिप्रदां सिद्धि रूपं प्रविशैव तुर्ये बिंबात्मकाय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते ततः सांख्यरूपं विनिर्माय तुर्येस्तदाकाररूपाय वै बोधकाय सदा स्वात्मनिष्ठाय संकल्पहंत्रे निजानंद योगाय ढुंडे नमस्ते तथो बोधरूपं विनिमार्य बोधस्वरूपाय मायामयाकार धामने सदाखेलकायाथ प्रचारिन्नि जानंग योगाय ढुंडे नमस्ते तथो देहिरूपाय निर्माय तं वै सदैक प्रबोधाय भ्रांतेर्धराय स्वतो भ्रांतिहीनाय सोहं प्रदाय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते ततो बिंदुमात्राय निर्माय बिंदुं चतुष्पादरूपेण खेलित अनंत स्वरूपाय देहप्रचार निजानंद योगाय ढुंडे नमस्ते ततो नादरूपं विनिर्माय नादस्वरूपाय तस्थाय चैतन्यदाय अजायाथ त्रैविध्य देहस्थिताय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते समास्थाय बाह्यांतरे संस्थिताय विनिर्माय सौषुप्तरूपं परात्मन् तदाकाररूपेण चानंददाय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते सदा स्वप्नरूपाय सर्वांतरस्थाय सूक्ष्माय सत्वात्मने खेलकाय विनिर्माय सूक्ष्मं त्रिधा संस्थिताय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते नमस्ते प्रभु स्थूलरूपाय तत्र विनिर्माय जागृतदाकाररूप सदा
भूताय बाह्यात्मकाय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. गणान्ते गणेशात्मरूपेण सृष्टास्तं वंशश्चतान् रक्ष ब्रह्मेश दासान्. सदा पादपद्मे रतास्मे कुरुष्व निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. गजाकारतुंडाय लंबोदराय चतुर्बाहवे शूर्पकर्णाय तुभ्यं. त्रिनेत्राय पाशांकुश धैर्ययुताय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. नराकार रूपाय कंठाधस्तात तथा एकदंताय रक्तांबराय महाकुलजाय खुवाहाय नित्य निजानंद योग ढुंडे नमस्ते. अनंत प्रसूतिश्च ते वामभागे महासिद्धिरूपा तथा दक्षिणांगे. धृते पूर्णामाये परे देवदेव निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. स्वसंवेद्य नाम्नी पुरे संस्थिताय प्रमोदादिभिः सेव्यमानाय तुभ्यं. तक्षेशोः समुद्रे सुलीलाकराय निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. समाधिस्वरूपं गणेशं स्तुवीमः कथं ब्रह्मणां ब्रह्मभूतं महात्मन्. तथापि स्वबुद्ध्या प्रमाणैः स्तुतोऽसि निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. वयं धन्यरूपा गणाधीश ते वै स्तवेनाथ पूजादिना दीनबंधो. नमस्ते नमस्ते प्रसिदाशु भूमन् निजानंद योगाय ढुंडे नमस्ते. श्री मुद्गलाचार्य म्हणतात, हे प्रजापते, असे म्हणून ब्रह्मे त्या गणराजांना वंदन करती झाली. त्यावेळी आनंदित झालेले श्री गणनाथ त्या ब्रह्मांना असे म्हणाले. श्री गणेश म्हणतात, या स्तोत्राने मी संतुष्ट झालो आहे. हे ब्रह्मानो, मनात असेल तो वर मागा. या तपाने मी तुम्हाला दुर्लभ असा वरही देईन. आपण केलेले हे स्तोत्र माझ्या संतोषाचे कारण असेल. निसंशयपणे हे सर्वसिद्धी प्रदायक ठरेल. जो कोणी मानवोत्तम हे वाचायला लावेल वा ऐकवेल, तो अखिल भोगांना भोगून अंती स्वानंद लोकाचा अधिकारी होईल. हे स्तोत्र विजयप्रद होईल. पुत्रपौत्रदायक होईल. धनधान्य पशुदायक होईल. अंगहीनांना सुंदर अंग देणारे तथा पाठकारींच्या अलक्ष्मीचे दहन करणारे ठरेल. याने निश्चितपणे विद्या, ज्ञान आणि सर्व लाभेल. पठणाने तथा श्रवणाने भुक्ती, भोग, मुक्ती, मोक्ष, ब्रह्मभूय स्वानंद प्राप्त होईल. षटकर्म साधनेत सिद्धत्व लाभेल तथा परकृत्याचे निवारण होईल. माणसाला कर्तव्यरूप अध्ययन, दान, अर्चन इत्यादी 6 कर्मात त्यास यश मिळेल. तथा परकृत्य अर्थात त्याच्यावर कोणी काही अयोग्य शक्तीचा प्रयोग करू पाहिल तर त्या कृतीचा विनाश होईल. अर्थात त्यास कशाचीही बाधा होणार नाही. व्यवस्थित साधना करण्याचे राजबंध नाश पावतील. जो कोणी 21 दिवसपर्यंत रोज 21 पाठ करेल तो निस्संशयरित्या सर्व काही प्राप्त करेल. अशी श्री गणेश महाप्रभूंची वाणी ऐकून हर्षयुक्त झालेल्या त्या ब्रह्मानी पुनरपी वंदन करून त्यांना म्हटले. ब्रह्मे म्हणतात, हे गणनाथा, वर देत आहात तर आपली उत्तम भक्ती प्रदान करा, जिने संशयहितरित्या महान मोहाचा विनाश होतो. आमच्या कार्यांना प्रदान करा तथा आपल्या आज्ञेत वश असलेले आम्ही आपण सांगितलेली भूमिका करू. आपल्या आज्ञेत वश असलेले आम्ही ती सांगितलेली भूमिका करू. आपल्या स्वभक्तांच्या रूपात आपण सदैव आमच्या जवळच राहा तथा सदैव सर्वच विघ्नरहित करा. हे गजानना, आपणास वंदन असो. आपल्या चरणाशी आश्रित असणाऱ्या आम्हास आपल्या समान अर्थात शक्तिसंपन्न कार्यरत आणि तरीही त्या कार्याचा लेप न लावणारे आनंदमग्न असे करावे. भजन करणाऱ्यास आपल्या प्रसादाने सर्व मिळेल
असे करावे. अर्थात जे आम्हा ब्रह्मांची उपासना करतील त्यांना आपल्या कृपाबले आम्ही सर्वस्व प्रदान करू शकू अशी शक्ती आम्हास प्रदान करावी. आपणास वंदन असो. जी जी इच्छा आम्ही करू ती सफल व्हावी. हे गणनायका, आम्हाला सत्यसंकल्प सौख्य प्रदान करावे. केवळ संकल्प केला की ती आमची कार्यसिद्धी व्हावी. असे करणे हे परमेश्वराचे अद्वितीय वैभव असते. अशी त्यांची वचने ऐकून भक्तिभावाने संतुष्ट झालेल्या श्री गणेशांनी आशीर्वाद दिला व ते अंतर्धान पावले. जे अष्टविनायक सांगितले आहेत त्या रूपात श्री गजानन हे त्या ब्रह्मांच्या मनात त्यांच्या कार्यसिद्धीकरता सुस्थित झाले. जय गजानन. स्वसंवेद्य अर्थात स्वतःच्याच शक्तीने जे स्वसंवेद्य अर्थात स्वतःच्याच शक्तीने जे स्वतःचे स्वरूप उलगडून दाखवतात ते परब्रह्म श्री गजानन प्रभू. त्यांना इतर साधनांनी आपल्यालाच परमेश्वरांनाही जाणता येत नाही. ते स्व अर्थात स्वतःच्या शक्तीने संवेद्य अर्थात आत्मरूपाने ज्ञान घडवणारे असतात. त्याकरता या ब्रह्मांनाही तपश्चर्या करावी लागते. जय गजानन.